नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत स्पेशल। आज बुलेटिनची सुरुवात एका वेगळ्या बातमीने करूया। खरं तर इतर बातम्या नाही आहेत असं नाही आहे। राजकारणात तर अनेक घटना घडत असतात, अर्थकारण तर आहेच, उद्याला अर्थसंकल्प पण आहे, चोऱ्या माऱ्या दरोडेसुद्धा आहेत, पण तरीही एका आईची ही करुण कहाणी तुम्हाला सांगावीशी वाटली। ज्या टीव्ही स्क्रीनवर तुम्ही फुटबॉल खेळणाऱ्या गाईला पाहिलं, त्या गाईमधल्या हळव्या आईची ही कहाणी आहे, अस्वस्थ करणारी। फुटबॉल खेळणाऱ्या गाईचा हा व्हिडिओ एव्हाना तुमच्या मोबाईलवर पोहोचला असेल। या गाईला कोणी रोनाल्डो म्हणालं तर कोणी मेसी, तिचं कौतुकही झालं। पण सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या आणि आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेणाऱ्या या व्हिडिओचं सत्य काळजाला चटका लावणार आहे। माया समर्पण शिकवते। निर्जीव फुटबॉलला वासरू समजून त्याच्यासाठी तिळतिळ तुटणारी ही माय डोळ्यात पाणी आणते। मुख्य आईची अस्वस्थ करणारी ही करुण कहाणी आम्हाला सांगतेय की ही फुटबॉल खेळणारी गाय नाही, तर निर्जीव फुटबॉलमध्ये पोटच्या गोळ्याला शोधणारी ही माय आहे। रे हंबरून वासराले साठी जवा गाय, तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। दिसती माझी माय रे हंबरून वासराले। बोलूयात पुढच्या बातमीकडे। मुंबईतल्या कांदिवलीमध्ये पालिकेच्या कंत्राटदाराला मनसेच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला। कांदिवलीतल्या पूजा बिल्डिंग इमारतीमध्ये 2 दिवसांपूर्वी बिल्डिंगच्या तळघरात पाणी साचलं, ज्यामुळे जवळपास 60 ते 70 गाड्या पाण्यात बुडाल्या। गाड्यांचं नुकसान झालं, मात्र पाणी काढण्यासाठी वारंवार बोलवून पालिकेचे कर्मचारी फिरकलेच नाही। पण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला गेला असंही बोललं जात आहे आणि यावरूनही आता आरोप प्रत्यारोप होईल। आंतरजातीय विवाह केल्यामुळे दाम्पत्याला बेदम मारहाण करण्यात आली। मुलीच्या माहेरच्यांनी भर रस्त्यात मारहाण करून मुलीला पळवून नेलं। उत्तर प्रदेशातल्या बरेली जिल्ह्यात हा सगळा धक्कादायक प्रकार घडला। भर रस्त्यात दाम्पत्याला ही मारहाण सुरू आहे। आंतरजातीय विवाह केल्यामुळे मुलीच्या माहेरच्या मंडळींनी हा अमानुष हल्ला चढवलाय। पतीला जमिनीवर टाकून काठीनं मारलं जात आहे, तर त्याच्या पत्नीलाही मारहाण करत बळजबरीनं बाईकवर बसवण्यात आलंय। अमानुष मारहाणीमुळे दोघेही किंचाळतायत। पत्नीला मारहाण करत बाईकवर बसवलं जात आहे। पीडिता विरोध करत असल्यानं तिलाही काठीनं मारहाण केली जाते। पतीला जखमी करून त्याच्या पत्नीला बाईकवरून नेण्यात आलं। जखमीला नंतर स्थानिकांनी उचलून नेलं। त्यानंतर एक हल्लेखोर पुन्हा मागे पळत आला। त्याने तेरे को खतम कर देंगे अशी धमकी दिली। हल्लेखोर पसार झाल्यानंतर स्थानिकांनी जखमीला रस्त्यावर उचललं। नंतर पोलिसांनी जखमी पती पत्नीला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। घर वालों को पसंद था, वो अब परसों तक साथ दे रहे थे, कह रहे थे अपनी मर्जी से कर लिया, कोई बात नहीं है, हम तुम्हारे साथ है। अब्बू के पीछे से हमला किया है उन्होंने, जान से मारने की कोशिश की थी। जान से मारने की कोशिश की है। छोटी बहन है, उसे ले गए हैं। पोलिसांनी या प्रकरणी कारवाईला सुरुवात केली आहे, मात्र दोषींना कठोर शिक्षा झाली तरच अशा नराधमांना जरब बसेल असं मत व्यक्त केलं जात आहे। एक लड़की ने प्रेम विवाह किया था पड़ोसी गांव के लड़के से। तो लड़की के परिजन लड़की को घर से दिलवा लाए थे जोर ज़बरदस्ती से, और जो लड़की के ससुराली जन थे उनके साथ मारपीट भी की थी। पुलिस ने तभी मुकदमा लिख लिया था और उसी दिन लड़की को बरामद कर लिया था। मध्य प्रदेशच्या धारमध्ये आंतरजातीय विवाहातून तरुणीला तिचा भाऊ, काका आणि नातेवाईकांनी बेदम मारहाण केली होती। धारमधला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली होती। आता बरेलीतही आंतरजातीय विवाह केल्यामुळे दाम्पत्याला मारहाण करण्यात आली आहे। या दोन्ही घटना पाहिल्यानंतर भारतीय समाज अजूनही किती पुरसटलेल्या मानसिकतेचा आहे याची प्रचिती येते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।
औरंगाबादमधल्या वामन हरी पेठे ज्वेलर्समधून मॅनेजरनं तब्बल 58 किलो सोन्यावर हात साफ केला. शहरातील एका व्यापाऱ्याच्या मदतीनं गेल्या 6 महिन्यात 27 कोटी 31 लाख रुपयांचं सोनं त्यानं लंपास केलं. या प्रकरणी एका महिलेसह 4 पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वामन हरी पेठेतून 58 किलो सोनं लंपास, मॅनेजरकडून सराफ पेढीवर डाका, 27 कोटी 31 लाखांच्या सोन्यावर हात साफ. औरंगाबादमधील या वामन हरी पेठे ज्वेलर्समधून 1-2 नाही तर तब्बल 58 किलो सोन्याची चोरी झाली आहे. या सराफ पेढीचा मॅनेजर अंकुर राणेनं आपल्या साथीदारांच्या मदतीनं लंपास केल्याचा संशय आहे. औरंगाबादच्या क्रांती चौकात पेठे ज्वेलर्सचं दुकान आहे. वार्षिक ऑडिटमध्ये सोनं चोरीची बाब उघडकीस आली. अंकुर राणे हा मॅनेजर असल्यामुळे तो सोनं विक्रीसाठी दुकानाबाहेर घेऊन जात असे. त्याचाच त्यानं गैरफायदा घेतल्याचा पेढीच्या मालकांना संशय आहे. राजेंद्र किशनलाल जैन याने गेल्या 6 महिन्यापासून वामन हरी पेठे ज्वेलर्समधून खोटी बिलं बनवून आणि मॅनेजरला हाताशी धरून जवळपास 58 किलो सोन्याची दागदागिने तिथून चोरून विविध ठिकाणी विकले. वामन हरी पेठे ज्वेलर्सनं 2011 पासून आजपर्यंतच्या सोने विक्रीचं ऑडिट केलं. त्यामध्ये या सोनं चोरीचा उलगडा झालाय. पेठे मूळ मालक मुंबईला असतात. त्यांनी दुकानाचं जेव्हा पाहणी केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की बराचसा माल कमी आहे. संपूर्ण खात्री केल्यानंतर त्यांनी माननीय पोलीस आयुक्त साहेबांची इथे भेट घेतली. 58 किलो सोनेचोरी प्रकरणी पोलिसांनी पेढीचा मॅनेजर अंकुर राणेसह राजेंद्र जैन, लोकेश जैन तसंच एका महिलेविरोधात गुन्हा दाखल केलाय. या आरोपींच्या चौकशीनंतरच या 27 कोटी 31 लाख रुपयांच्या सोनेचोरी प्रकरणाचा उलगडा होणार आहे. सिद्धार्थ गोदामसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. नंतर आपलं स्वागत. इंदापूर तालुक्यातील बेलवाडी इथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातलं पहिलं मानाचं गोल रिंगण मोठ्या उत्साहात पार पडलं. यावेळेला पालखीतील दिंड्यांचा प्रचंड सहभाग होता. यावेळेला रिंगणात प्रथम पताकाधारी वारकरी, नंतर टाळकरी, विणेकरी, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला असे सगळेच जण धावले. त्यापूर्वी दोनही अश्वांनी मानाच्या अश्वांनी 5 वेळेला गोल प्रदक्षिणाही घातली. थोडीशी विश्रांती बेलवडीमध्ये घेऊन पालख्या नंतर निमगाव केतकीकडे मार्गस्थ झाल्या. संध्याकाळी निमगाव केतकी इथे आज पालखीचा मुक्काम आहे. सर्व आता या ठिकाणी ग्रामस्थ, पोलीस डिपार्टमेंटला विनंती, सर्व ग्रामस्थांना आपण या ठिकाणी शांतता राखायची आहे. या ठिकाणी पोलीस बंद पाठवायचे. इंदापूर तालुक्यातल्या बेलवाडी इथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातलं पहिलं रिंगण पार पडलं. त्यावेळेला टाळकरी, विणेकरी यांच्यासह मानाचे अश्व हे सगळं पाहण्यासाठी परिसरातल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तिकडे महाराष्ट्राचे लाडके भाऊजी अर्थात आदेश बांदेकर आज ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. पैठणच्या जवळ निंबोरे गावात जाऊन माऊलींची पालखी जेव्हा आली होती त्यावेळेला आदेश बांदेकर यांनी माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतलं. तसंच दिंडीतल्या वारकऱ्यांसोबत हातात टाळ घेत त्यांनी बराच काळ ते या वारीत सहभागी झाले. आदेश बांदेकर यांच्या सहभागानं वारकऱ्यांमध्ये सुद्धा एक अनोखा उत्साह संचारला होता. वारीमध्ये सेवाभाव आवर्जून जपला जातो. त्यामुळेच वारीत काही लोक स्वतःहून विविध सेवा देऊ करतात. असेच एक सेवेकरी हनुमंत वादळे जे वारकऱ्यांना पाणी वाटपाचं काम करतात आणि ते ठरलेच सोनाई भेटवस्तूचे खास मानकरी.
संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये म्हणा किंवा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये इतर वेळेस प्रत्येक मार्गाने कोण ना कोण आपापली सेवा करत असतं। आणि आज आपल्याबरोबर आहेत हनुमंत वांजळे, कोल्हापूरचे आहेत ते मूळचे, ते अनेक वर्ष झाले या पालखीमध्ये काही ना काय वाटप करतात। आज त्यांनी खरं तर वारकऱ्यांसाठी पाण्याचं मोठ्या प्रमाणात वाटप केलेलं आहे आणि त्यांनी ही सेवा, त्यांची वारीतली सेवा अखंड चालू ठेवलेली आहे। म्हणून ते आज आपल्याबरोबर, आज आपण त्यांना देणार आहोत सोनाई पशुहार यांच्यातर्फे सोनाई भेट वस्तूचे ते मानकरी झालेले आहेत आणि आपण त्यांना देणार आहोत सोनाई पशुहारचं एक भेट। संदीपसह मधुकर गालांडे, न्यूज 18 लोकमत, काटेवाडी। यासोबतच बुलेटिनमध्ये इथे थांबूया। ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच आहे।